which digit of the number. आता हा एक नंबर आहे बघा, 5*6*7 हा एक नंबर आहे. या नंबरच्या ठिकाणी स्टार दिले बघा आपल्याला. या स्टारच्या जागेवर कोणता डिजिट येणार? ऑप्शन मध्ये डिजिट दिले बघा आपल्याला 2041. या 4 डिजिट मधनं कोणता डिजिट तेथे ठेवला स्टारच्या जागेवर? एकच ठेवायचा आहे कोणता तरी. 1 2 3 4 या ऑप्शन मधून एकच डिजिट कोणताही, तर त्याला 3 ने डिवाइड होणार आहे, डिव्हिजिबल बाय 3. तुम्ही काय करायचं? व्हेरीफाय करायचं. आता तुम्हाला माहित पाहिजे 3 ची डिव्हिजिबिलिटी. मी थोडं हे डिव्हिजिबिलिटी ऑफ 3 सांगतो तुम्हाला. म्हणजे 3 ला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो, 3 ची विभाज्यता. या सगळ्या नंबर्सची ऍडिशन जर केली आणि त्याला 3 ने जर डिवाइड झालं तर त्याला म्हणायचं 3D ची डिव्हिजिबिलिटी. या सगळ्या नंबर्सची जर आपण ऍडिशन केली आणि तो नंबर जर 3 च्या टेबलमध्ये असेल तर त्याला म्हणायचं 3 ची डिव्हिजिबिलिटी. आपण काय करूया, एक एक नंबर घेऊन बघू. स्टारच्या जागेवर 2 ठेवला स्टारच्या जागेवर. आता यांची ऍडिशन किती होते बघा बरं. 5 2 7 16 13 15 22. यांची ऍडिशन 22 आली. 22 3 च्या टेबलमध्ये नाहीये, म्हणजे पहिला नंबर नाही. आता आपण स्टारच्या जागेवर 0 ठेवूया. स्टारच्या जागेवर आपण काय ठेवायचा? 0 0 0. करा यांची ऍडिशन. 5 आणि 6 11, 11 आणि 7 18. आता 18 तर 3 च्या टेबलमध्ये आहे. याचा अर्थ स्टारच्या जागेवर जर 0 ठेवला, स्टारच्या जागेवर जर 0 घेतला तर तो 3 च्या टेबलमध्ये आहे. याचा अर्थ स्टारच्या जागेवर आपल्याला नंबर मिळतो 0 0. बाकी नंबर पण ठेवून बघू ना आपण. व्हेरीफाय करायसाठी बाकी नंबर पण ठेवून बघूया. चला, स्टारच्या जागेवर आपण 4 ठेवू. ऍडिशन करून बघा. 9 15 19 26. 26 3 च्या टेबलमध्ये नाही. आता 1 ठेवूया आपण स्टारच्या जागेवर. स्टारच्या जागेवर आपण 1 ठेवूया. 3 ची डिव्हिजिबिलिटीचा कॉन्सेप्ट आहे 1 1. 6 12 13 20. 3 च्या टेबलमध्ये 20 नाही. याचा अर्थ आपल्याला आन्सर मिळालं ऑप्शन 2 इज अ करेक्ट आन्सर. In this example, 3840 divide by 10. ओके. जर या क्वेश्चन मध्ये डिव्हिजर 10 आहे आणि हा डिव्हिजर आपण 4 ने कमी केला. बघा, या क्वेश्चन मध्ये डिव्हिजर 4 आहे. येणारं जे क्वोशंट आहे, आता मला सांगा, याला 10 ने जर डिवाइड केलं तर हे आले 384. ओके. आणि याच नंबरला 3840 ला रिड्युस्ड बाय 4, डिव्हिजर रिड्युस्ड बाय 4. हा 10 डिव्हिजर आहे या प्रॉब्लेम मध्ये. या प्रॉब्लेम मध्ये डिव्हिजर कोण आहे? 10 डिव्हिजर आहे. आणि या 10 डिव्हिजरला रिड्यूस करायचं 4 ने. 4 ने रिड्यूस करायचं म्हणजे 4 ने कमी करायचं. या 10 ला जर 4 ने कमी केलं, 4 ने कमी केलं, रिड्यूस केलं तर ते होतात 6. आता येणारं जे क्वोशंट आहे, या आन्सरला क्वोशंट म्हणतो आपण. जर 10 ने 3840 ला डिवाइड केलं तर 384 येतात. आणि त्याच ठिकाणी 10 ऐवजी 10 ला 4 ने रिड्यूस केलं, 6 घेतले,
तर 6ने जर 3840 ला जर डिवाइड केलं तर आपल्याला मिळतात 640. मग तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? हाऊ मच द कोशंट इनक्रीज? हाऊ मच विल दी कोशंट इनक्रीज? कोशंट कितीने वाढेल? रिड्यूस केल्यानंतर कोशंट कितीने वाढेल? मग काय करावं लागेल आपल्याला? 640 मायनस 340 या दोघांचं जर आपण सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 256. काय केलं तुम्हाला या गणितात समजलं? अगोदर डिव्हिजर होता 10, नंबर सेम आहे, पण त्या डिव्हिजरला काय केलं? 4ने रिड्यूस केलं, म्हणजे 4ने कमी केलं, म्हणजे ते आले 6. मग 6ने याला जर डिवाइड केलं हे मिळाले 640. मग दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे किंवा कितीने वाढेल कोशंट? अगोदर कोशंट होता 384, नंतर मिळाला 640. कोशंट वाढला 256ने. इफ टू रेक्टँगल्स, रेक्टँगल किती आहेत? 2. आणि त्या रेक्टँगलची लेंथ आहे 6 सेंटीमीटर आणि त्याची विड्थ आहे 3 सेंटीमीटर. रेक्टँगल, देर आर 2 रेक्टँगल. रेक्टँगलची लेंथ आहे 6 सेंटीमीटर आणि रेक्टँगलची विड्थ आहे, त्याला ब्रीड्थ पण म्हणतो आपण, विड्थ आहे 3 सेंटीमीटर. आणि रेक्टँगल किती आहे? 2 रेक्टँगल्स. ओके, प्रश्न समजला असेल. आता बघा, दे जॉईन टुगेदर म्हटलंय, ते दोन्ही रेक्टँगलला जोडायचंय. दोन्ही रेक्टँगलला जोडल्यानंतर व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ द फिगर फॉर्म? जी नवीन काही पेरिमीटर, जी फिगर तयार होते तिचं तुम्हाला पेरिमीटर शोधायचं. आता आपण पहिला रेक्टँगल घेऊया. हा घेतला आपण पहिला रेक्टँगल, ज्याची लेंथ आहे 6 सेंटीमीटर आणि त्याची विड्थ आहे 3 सेंटीमीटर. ओके, पहिला फर्स्ट रेक्टँगल. दोन्ही रेक्टँगलला जोडायचंय. ईश्वरी अडसूळ, जय राऊत, दोघांना जोडायचं. आता दोन्ही रेक्टँगलला जर जोडायचं, आता मी इथे जोडतोय बघा, त्यांची लेंथ आणि ब्रीथ सेम आहे. दोन्ही रेक्टँगलला जोडायचं काम करतोय आपण, कनेक्ट करायचं काम करतोय, जॉईन करायचं काम करतोय. आता त्यांची लेंथ, दुसऱ्या रेक्टँगलची लेंथ आहे 6 सेंटीमीटर, ब्रीथ आहे 3 सेंटीमीटर. आता मला सांगा, रेक्टँगल तयार होत, दोन्ही जॉईन केल्यानंतर, टुगेदर कनेक्ट केल्यानंतर, त्यांची ही जी मधली, जी ज्याला मी एरो दाखवलाय, ती त्याची कॉमन साइड बनते. तेथे लेंथ राहतच नाही. नंतर ब्रीथ कुठे आहे? येथे ब्रीथ नाही, त्याची ब्रीथ कुठे आली? इकडे आली बघा. आता तुम्हाला याचं काय शोधायचं? ही तयार झालेली जी फिगर आहे ही, तिचं तुम्हाला काय शोधायचं? पेरिमीटर. ओके, आता पेरिमीटर शोधत असताना लक्षात ठेवा, सगळ्या बाजूंची ऍडिशन असते. पेरिमीटर म्हणजे काय? सगळ्या बाजूंची ऍडिशन. फिगरच्या ज्या बाउंड्री आहेत त्यांची ऍडिशन म्हणजे पेरिमीटर. आता आपण सगळ्यांची ऍडिशन करून बघू. बघा, 6 किती झाले? 12. किंवा फॉर्म्युला वापरू आपण, हे 6 आणि 6 12. त्याची लेंथ आपल्याला 12 सेंटीमीटर मिळाली. 2L+B. हा 2 आहे तसा ठेवला. लेंथ किती रे दोघांची यामध्ये? हा जो रेक्टँगल तयार झालाय याची लेंथ आहे 12 सेंटीमीटर. तुम्ही म्हणाल सर 12 कसं काय? दोघे मिळून एकत्र ठेवल्यामुळे 6 6 12 झाली. आणि त्यांची ब्रीड्थ काय आहे? ब्रीड्थ बदलली नाही बघा. त्यांची जी विड्थ आहे, रुंदी, ती बदलली नाही, ती आहे 3 सेंटीमीटर. आता फॉर्म्युला वापरायचा. 2 × 12 24 सेंटीमीटर, 2 × 3 6 सेंटीमीटर, दोघांची ऍडिशन करा, 30 सेंटीमीटर झालं. नाहीतर तुम्ही अशी पण ऍडिशन करू शकत होता, 6 6 12 15
15 15 30 असंही मोजता येतंय. हे आलं आपलं आन्सर 30 सेंटीमीटर. होल नंबर दिलेत आणि ते आपल्याला लिहायचे असेंडिंग ऑर्डर मध्ये. बघा नंबर कोणते 0.7 1/4 8 आणि 0.23 यांना कशात लिहायचं आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये. असेंडिंग ऑर्डर म्हणजे माहितीये चढता क्रम. असेंडिंग ऑर्डर म्हणजे स्मॉल टू बिग, छोट्याकडून मोठ्याकडे असेंडिंग ऑर्डर. तर यामध्ये काही नंबर आपल्याला कसे दिले त्यांनी डेसिमल मध्ये, काही नंबर फ्रॅक्शन मध्ये. तर सर्वात छोटा नंबर आहे मुलांनो 0.23. त्यानंतरचा नंबर आहे 1/4. तुम्ही म्हणाल सर 1/4 कसं काय? याची जर आपण व्हॅल्यू काढली 1/4 ची, तर 1/4 ची व्हॅल्यू येते 0.25. मग 0.23 पेक्षा 0.25 मोठा आहे म्हणून हा सेकंड नंबरला. नंतर 0.23 घेतला, 0.23 0.25, 0.25 पेक्षा मोठा आहे 0.7 आणि फायनली 8. हा सिक्वेन्स कुठे दिसतोय बघा बरं, ऑप्शन 3. ओके. फ्रॅक्शन नंबर आहे 4/5. याला लिहायचंय तुम्हाला डेसिमल मध्ये. किती विजय? 4/5 ला डेसिमल मध्ये लिहायचं तर 5 ने 4 ला डिवाइड करा. आदिती विजय जाधव अवनी 5 च्या टेबलमध्ये 4 आहे का? नाही. मग 4 नाही म्हटल्यावर 4 च्या जोडीला 0 घेतला. हा 0 घेतल्यामुळे आन्सर मध्ये डेसिमल घेतला. 5 च्या टेबलमध्ये 40 आहे. 5 8 जार 40. आन्सर काय मिळाला आपल्याला 0.8. एक लक्षात ठेवा 4/5 आणि 0.8 दोघे इक्विव्हॅलंट आहे. दोघांची व्हॅल्यू सेम आहे. आता काही मुलं म्हणाल सर 1/4 याला पण डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं, तर 1 ला डिवाइड करा 4 ने. आता 4 च्या टेबलमध्ये 1 आहे का? नाही. जोडीला 0 घेतला, आन्सर मध्ये डेसिमल ठेवला. 4 2 जार 8, रिमेनिंग राहिले 2. परत डिवाइड होत नाही, परत 0 घेतला, 4 5 जार 20. 0.25 म्हणजे 1/4, 0.8 म्हणजे 4/5. असं तुम्हाला डेसिमलचं कन्व्हर्जन फ्रॅक्शन मध्ये पण करता येतं. आणि फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन इंडिकेट दी ऑप्शन फॉर 260 मिनिट. आता 260 मिनिट मध्ये आवर किती असतात, आवर आणि मिनिट किती असतात? 4 आवर 20 मिनिट. आता याला जर 60 ने डिवाइड केलं आपण, 64 जार 240, हे रिमेनिंग राहिलेले 20. हे 4 म्हणजे 4 हवं आणि हे 20 मिनिट रिमेनिंग राहिलेले हे 20 मिनिट. ओके. फाइंड दी एव्हरेज ऑफ दी फर्स्ट 8 मल्टिपल्स ऑफ 6. 6च्या पहिल्या 8 गुणकांची सरासरी काढा. फाइंड दी एव्हरेज ऑफ दी फर्स्ट 8 मल्टिपल्स ऑफ 6. फर्स्ट 8 मल्टिपल्स ऑफ 6. 6 चे फर्स्ट 8 मल्टिपल घेऊया. 6 12 18 24 30 36 42 48. हे काय झाले त्याचे फर्स्ट 8 मल्टिपल्स. पहिली 4 8 गुणिते आणि त्यांचं तुम्हाला काय काढायचं ऍव्हरेज. 6 चे मल्टिपल घेतले आपण गुणक, यांची ऍडिशन करा. आता यांची ऍडिशन आपल्याला मिळाली 8 16 20 26 28 36. टोटल याची ऍडिशन मिळाली तुम्हाला 216. 216 आपण याची ऍडिशन केली
आणि ऍव्हरेज जर काढायचं असेल तर या 216 ला डिवाइड करावं लागेल आपल्याला 8 ने. तुम्ही म्हणाल 8 ने डिवाइड करायचं, का करायचं? कारण मल्टिपल 8 आहेत. टोटल मल्टिपल किती आहेत? 8, 16. 8 ने डिवाइड करा. 8 2 जार 16. रिमेनिंग राहिले 5, इकडनं घेतला 6. 8 7 जार 56. 27 करेक्ट आन्सर आपल्याला मिळालं. ऍव्हरेज कॉन्सेप्ट आपला क्लिअर पाहिजे. इफ अ रिम 20 क्वायर, एका नोटबुकमध्ये एक रिम आणि 20 क्वायर ठेवलेले आहे. म्हणजे एक वही कशाची बनवतो आपण? एक नोटबुक बनवण्यासाठी, नोटबुक बनवण्यासाठी 1 रिम आणि 20 क्वायर पेजेस लागतात. आता एक रिम म्हणजे किती? 20 क्वायर. आणि एका क्वायर मध्ये किती पेजेस असतात? 24. आणि 20 क्वायर म्हणजे किती? 20 इंटू 24. बघा, तर एक एक नोटबुक बनवण्यासाठी एक रिम म्हणजे 48 पेजेस आणि 20 क्वायर म्हणजे 480 पेजेस, 960. एक वही बनवण्यासाठी 960, तर 10 नोटबुक बनवण्यासाठी 960 इंटू 10, 9600 पेजेस लागतील. ओके, चलो बाय.